अरे टिप्या चष्मा घालून काय करायलायस? दीदी स्वयंपाक करायला शिकायले. नंतर कुठली पोरगी नाही म्हणली पाहिजे की मी नसते तर तुझं काय झालं असतं. शिक बाबा शिक. कांदा कसली भाजी कापते. ते टमाटे बी कापून दे. बरं ते पार्टी कसले? पार्टी आयफोनचे. आयफोन 16 प्रो मॅक्स दादाने घेतला. त्याची पार्टी आणि डोळ्यातनं पाणी येते म्हणून चष्मा घालली आणि काम करायला शिकवली. लग्नानंतरची काय मस्त पैकी दीदी मटण धुवायला. या भावानो मटण खायला. या भावानं मटण खायला. तुम्ही सारखं म्हणताय आम्हाला पण पार्टी द्या, आम्हाला पण पार्टी द्या. या मटण बनवून देते तुम्हाला मस्तपैकी झणझणीत. आयफोनची पार्टी आहे सांगितलं की. 16 प्रो मॅक्स ची पार्टी आहे भावांनो. सगळेजण या जेवायला. मस्तपैकी झणझणीत मटण बनवणार आहे. कुठला मटण सांगू काय? हा आपल्या लातूरचं तिखट टाकून एकदम झणझणीत काळा तिखट. तर मित्रांनो झणझणीत पुढं हे नोमान बघा. हे माझा मित्र आहे. ह्यो मित्र म्हणजे भाऊ आहे माझं. आणि ह्यो घरात कधी काम करत नाही आणि इथं काम करायला पहिल्या टाइम आणि ह्यो हे करलाय. खरं चांगलं केलं. डन. आणि चिरवाल्याची अशी आणि असं करायचं असं ते पाणीपुरी पाणीपुरी करत असता तू? नाही नव्हतं सांगायला लागलं पाणीपुरीवाले कसं करणार आपल्याला. मी त्यांच्याकडून बघितलेलं होतं ते कापताना. मग आता पहिल्यांदा प्रॅक्टिस मारणार. ते झालं कापली झालं चौकून बघा. अरे निम्म सांडलाच बाळ. हे नाही सांगलं रे. सांगायचं ना रे. काप. शेवटायचा नोमान तू काप सगळंच काप. अरे भावाला सांग की रे शिका म्हणून कसं काम केलं कसं काम वय केलं, शिका. भावांनो शिका. लग्नानंतर असं करावं लागते. बायको पहिल्यासारखं बिको मागे गेल्यावर तुम्हाला पण कधी कधी करावं लागतं. गरज पडते काना कापायला. कारण पहिल्यासारख्या पोरी राहिल्या नाहीत. होय. आता काम करून घेतात. रानो म्हणला हा मला कांदा लय भारी कापायला म्हणला गोल्या आणि एक कांदा कापला रडला आणि गेला. गेला. शेवटी दिदी म्हणली तुमच्या दोघांच्या हातचं काम नाहीये. माझं मी करते. तुला बायको काय असं स्वयंपाक करायला लावणार भेटायला पाहिजे. धडाधड चपात्या कर, भाजी कर, भात कर. तवायला कळणार. रोज मटण खा तुमच्या घरात रोज. आणि रोज कापायला लागू दे. रोज कांदा कापायला रोज. होय. रोज रडायचं. तर मित्रांनो आता जरा दादा त्यांची क्लिप दाखवतो आणि डायरेक्ट जेवायचं मटण तयार झाल्यावर दाखवतो. नो गोळ्या बघा ओव्हर ऍक्टिंग करलाय. झोपलाय. कांदा कापून दमलाय. आम्ही दोघं खरं काम तर केलो. दोघ काच काम करणार. हो दादा काम का करणार? हो राजभाऊ आम्ही तर मेहनत घ्यायला कापा बिपायची. तू आचार नव्हता खानदानी. आई आचारी माझ्यासारखं कांदा बिंदा कोण कापत नाही. दीदीला विचारा कधी पण. कोशिंबीर कोण करत नाही. व्हिडिओ एडिट बघ करत असतो तो. नाही ते तुमचं नाही. राजभाऊ तुम्ही का करणार? गाणं वापरते का गाणं? गाणं आता असलं भारी एडिट मारले मी. एक व्हिडिओ एडिट करायला तर बाबा नाही. एक व्हिडिओ 3 दिवस झाले एडिट करायला. मोबाईल दाखवा की नवीन मोबाईल बघा. नवीन 16 प्रो मॅक्स मोबाईल शेवट आहे. तर दादाची एक मजा झाली. ते अकाउंटच येत नव्हतं युट्यूबचं. दादा का मोबाईल काल घेतला काल का परवा घेतलाय. मोबाईल परवा घेतलाय. आज अकाउंट आल्यावर दादा खुश झाली. आज पार्टी मोबाईलची ना अकाउंटची पार्टी आहे. तर मित्रांनो आता जेवण झाले तुमचं. मी राजभाऊ काय खात नाही तर राजभाऊला पनीर आणले. पनीर आणि श्रीखंड पण आणले. दादा आचार्य दाखव. नमस्ते. मेन आचार्य इथं आहे. या भावानं जेवायला या. जेवायला या भावांनो. सगळेजण या. तर 1 मिनिट तुम्हाला जेवण दाखवतो. हे बघा रस्सा कोशिंबीर मटन इथं पण पोट्यानं. आणि बघा पनीरची भाजी राजभोवला नाही तर तुम्ही म्हणशील ह्यात आणि चिकन आहे. आणि बघा इथं चपाती. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, सगळं करा. दीदी सांगा तुम्ही एकदा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जिकडे तिकडे पाठवा. धन्यवाद.